सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात आपण करतोय रंगपंचमीच्या बातम्यांनी आणि थेट जातोय पुण्यामध्ये। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील गाभारा हा काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी सजवण्यात आलाय। ट्रस्टतर्फे आयोजित द्राक्ष महोत्सवात 2000 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे। ही द्राक्ष नंतर भाविक आणि अनाथाश्रम तसंच वृद्धाश्रम आणि ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहे। दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्ण सभा मंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्यासाठीच आता भाविक सकाळपासून गर्दी करतायत। धुळवडीला रंग उधळण्यासोबतच खवय्यांनी नॉनव्हेजचा सुद्धा बेत आखलाय। सकाळपासूनच मटण चिकन खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केलेली आहे। मुंबई पुण्यात मटण दुकानांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत, तर मटण चिकन सोबतच खवय्ये मासळीला सुद्धा पसंती देत आहेत। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय, मुंबई आणि पुण्यातली ही दोन्ही दृश्य आहेत। मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज होळी आहे आणि त्यासोबतच मटण चिकनाचा बेत करण्यासाठी हे सगळे खवय्ये जे आहेत ते मुंबई पुण्याच्या रस्त्यावरती उतरलेत आणि त्यांनी शॉप समोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत। तर पुण्यातून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय बडवेंनी। पाहूयात। शहरातील ठिकठिकाणीचे जे मार्केट आहेत त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मटण खरेदीसाठी किंवा मासे खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या नवी पेठेतील सोनाली मटण शॉप या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नागरिकांची मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। काय धुलवड आहे, मटण खाणे, एन्जॉय करणे। अजून रंग नाही खेळले? नाही, अजून रंग नाही खेळलो। आमच्याकडे तर चॉप्स स्पेशल असतं आणि आम्ही 6 वर्ष झाले इथनंच घेतोय। पूर्वी मी इथे राहत होते, आता आम्ही 7 लव्ह चौकात राहायला गेलो तरी इथेच घ्यायला येतो। मटन बिर्याणी आणि संध्याकाळी दोन टाइम, आज शुक्रवार आहे ना, मोकळा वार आहे आणि एन्जॉय करायचा, रंग खेळायचा। तुमचा काय प्लॅन? सुक्क मटन मस्त एकदम एन्जॉय करायचा। मटन बिर्याणी चाप वगैरे सुक्का। घरी किती जण आहेत आज? किती मटण? 3 किलो। 3 किलो। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। पुण्या मुंबईतली परिस्थिती आपण पाहिली, पण संपूर्ण देशभरामध्ये रंगपंचमी नेमका कशी साजरी केली जाते त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून। संपूर्ण देशात रंगपंचमी उत्साहात साजरी केली जाते। कोलकात्यामध्ये सुद्धा स्त्रियांसह पुरुषही रंगांची उधळण करताना दिसलेत, तसंच लहान मुलांमध्ये सुद्धा जल्लोषाचं वातावरण आहे। देशभरात धुलिवंदनाचा उत्साह दिसून येतोय। मुंबईकर सुद्धा रंगात न्हाऊन निघालेत। शिवाजी पार्कवरती एकमेकांना रंग लावत सण साजरा केला जातोय। तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने होळी सण उत्साहात संपन्न झालाय। मंदिरातील होमकुंडासमोर होळीचं पूजन आणि दहन करण्यात आलं। मंदिरातील दहनानंतर घरोघरी होलिका दहनाची शहरात परंपरा आहे। नाशिकच्या आदिवासी पट्ट्यातील सायतरपाडा या गावात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा करण्यात आला। होळीच्या दिवशी झोळी करत त्यात लहान बाळांना ठेवण्यात येतं। बाळाच्या आरोग्यासाठी झोळीचा नवस करण्याची परंपरा आहे। मुंबईतील कोळीवाड्यांमध्ये पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते। अनेक कोळीवाडे आज होळीनिमित्त सजल्याचं पाहायला मिळालंय। मुंबईतल्या माहीम कोळीवाड्यामध्ये अभिनेता राज हंचनाळे, अभिनेत्री स्वर्धा ठिकळे आणि बालकलाकार इरा पारवाडे उपस्थित होते। या तिघांनीही कोळी बांधवांबरोबर होळी साजरी केली। देशभरात होळीचा उत्साह आहे। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी होळी दहन केलंय। सहकुटुंब होळीचं पूजन करून शिंदेंनी सर्वांना होळीच्या शुभेच्छाही दिल्या। सोबतच पर्यावरणपूरक रंग वापरत होळी खेळण्याचं शिंदेंनी आवाहन केलंय। अरे तिकडे पेट धरेले मागे या ना तुम्ही लोक।
होळीच्या पार्श्वभूमीवरती भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवारांनी होळीची पूजा केली आहे. चंद्रपुरातील निवासस्थानाजवळील होळीची पूजा करत महाराष्ट्रातील जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. मुंबई गोवा महामार्गावरती होळी पेटवत जन आक्रोश समितीनं आंदोलन केलंय. 14 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा निषेध करत सरकारच्या नावानं यावेळी शिमगा करण्यात आला. रायगडचे मंत्री, खासदार, आमदारांनी महामार्ग लवकर पूर्ण केला नाही तर त्यांना या महामार्गावरती फिरूही देणार नाही असा थेट इशारा यावेळी देण्यात आलाय. होळीला लावल्या जाणाऱ्या मुख्य लाकडाची म्हणजेच हळकुंडाची मिरवणूक काढण्याची महाडमध्ये प्रथा आहे. महाडमध्ये वाजत गाजत हळकुंडाची मिरवणूक काढण्यात आली. सजवलेल्या बैलगाडीवरती हे हळकुंड ठेवून खालूच्या तालावरती नाचत यावेळी जल्लोष करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर इथल्या सैलानी बाबाच्या यात्रेला आजपासून विधिवत सुरुवात झाली आहे. मुजावर्ती परिवाराकडून होळी दहन करण्यात आलं. शेकडो ट्रक नारळ, भाविकांची जुनी कपडी यांची होळी करण्यात आली आणि यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक इथे दाखल झाले. यात्रेतील होळीचं हे 50वे वर्ष आहे. माहीमच्या मच्छीमार कॉलनीमध्ये कोळी बांधवांकडून होळीचा सण साजरा केला जातोय. कोळी महिला पारंपरिक कपडे परिधान करून ठेका धरतायत. उल्हासनगरमध्ये मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनं होळीचं दहन करून नागरिकांनी पूजा केली आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीनं पोशाख परिधान करून महिलांनी होळीची पूजा केली. होळीचं दहन करताना सर्वांचं जीवन आरोग्य संपन्न राहावं आणि सुखसमृद्धी तसंच भरभराटीत जावं अशी नागरिकांनी होळीसमोर प्रार्थना केली आहे. मावळच्या शिरगावमध्ये मोठ्या उत्साहात होळीचं दहन करण्यात आलं. यावेळी पारंपरिक पद्धतीनं पोशाख परिधान करून होळीची पूजा केली आहे. होळीचं दहन करताना समाजातील अस्थिरता नाहीशी होऊन सुखसमृद्धी कायम राहावी अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजल्यापासूनच रात्री 1:30 पर्यंत पुणे शहरात धुळवड निमित्त आज नाकाबंदी करण्यात आली आहे. पुण्यात दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवरती कारवाई होणार आहे. वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलिसांची तब्बल 80 पथकं शहरात तैनात केली आहेत. धुळवडीच्या पार्श्वभूमीवरती नागपूर पोलीस अलर्ट मोडवरती आलेत. नागपूर शहरात 4000 पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. नागपूर शहर बस सेवा असणार बंद असून सकाळच्या वेळी नागपूर मेट्रो सुद्धा बंद असेल. मुंबईतील कांदिवली LIC कंपनीकडून मराठी भाषेला डावललं जात असल्याचा आरोप मनसेने केला आहे आणि म्हणून LICने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. LICचा अर्ज हा इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे पण मराठी भाषेत LICचा अर्ज नसल्यामुळे मनसे कार्यकर्ते संतापले. पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी दत्ता गाडेला जन्मठेप होण्याची शक्यता आहे. आरोपी गाडीवरती पुणे पोलिसांनी अतिरिक्त 3 कलमांची वाढ केली आहे आणि हे गुन्हे सिद्ध झाले तर गाडीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. अक्षय शिंदे बनावट एन्काउंटर प्रकरणी दाखल याचिकेवरती सुनावणी पूर्ण झाली आहे. मुंबई हायकोर्टानं याबाबतचा निर्णय राखून ठेवलाय तर या एन्काउंटर प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा नोंदवावा की नाही यावरती कोर्ट निकाल देणार आहे. गोदावरी नदी प्रदूषित नसल्याचा दावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं केलाय. गोदावरी नदीपात्रात अनेक ठिकाणी गटार आणि नाल्यांचं पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालावरती आता शंका उपस्थित केली जाते. सिडको लॉटरी धारकानं साम हेल्पलाईनवरती व्यथा मांडली आहे. विजेत्यांना मिळालेल्या घरांच्या एकूण क्षेत्रात तफावत असल्याचा आरोप एका ग्राहकानं केलाय. कार्पेट एरियामध्ये बदल झाल्याचं त्यांनी म्हटलंय. तर जाहिरातीत वाशीमधल्या 1 BHK घराचा कार्पेट एरिया 322 चौरस फूट इतका दाखवला पण इरादा पत्रात घराचं क्षेत्र 291.92 चौरस फूट असल्याचा आरोपच करण्यात येतोय.
आणि आता एक मोठी बातमी आपण पाहतोय, थेट बीडमधून ही बातमी आहे। बीडचा गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याला अगदी थोड्याच वेळात कोर्टात हजर केलं जाणार आहे। जिल्हा रुग्णालयात सतीश भोसलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि त्याआधी त्याला शिरूर कासारच्या पोलीस स्टेशनलाही आणलं गेलं होतं। शिरूर पोलीस स्टेशनमध्ये ओळख परेड करण्यात आली। पोलिसांनी खोक्याचा मोबाईलही जप्त केला। सतीश भोसलेला सकाळी प्रयागराजमधून छत्रपती संभाजीनगरला आणलं गेलं आणि त्यानंतर त्याला बीडमध्ये आणलं गेलं। तरुणाला अमानुष मारहाण प्रकरणी खोक्या उर्फ सतीश भोसलेला प्रयागराजमध्ये अटक करण्यात आली होती। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात संपूर्ण घटनाक्रमावरती। तर सकाळी 6:15 वाजता संभाजीनगर विमानतळावरती खोक्याला आणलं गेलं। त्यानंतर 6:30 ला खोक्याला घेऊन पोलीस हे बीडकडे रवाना झाले। जवळपास 8:30च्या दरम्यान शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये मग खोक्याला घेऊन पोलीस दाखल झाले। सकाळी 9 वाजता वैद्यकीय तपासणीसाठी त्याला नेलं गेलं। त्यानंतर 9:20 शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणलं गेलं। आणि यानंतर 36 जिल्ह्यांतील बातम्यांचा वेगवान आढावा। मध्य प्रदेशातून नागपुरात एमडीची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक झाली आहे। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे। 10 लाख रुपये किमतीची 106 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे। केडीएमसीच्या फेरीवाला पथक प्रमुखाचा लाच घेतानाचा व्हिडिओ समोर आलाय। केडीएमसी 4 जे प्रभाग कार्यालयाच्या आवारात पैसे घेत होता, भगवान पाटील असं कर्मचाऱ्याचं नाव असून यावरती चौकशी करून आता कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे। तर केडीएमसी अतिरिक्त आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। नाशिकच्या सटाणा पोलीस स्टेशनमध्ये गाडीची तक्रार करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची तक्रार नोंदवण्यात नकार दिला गेलाय। शिपाई कर्मचाऱ्यांना तक्रार करणाऱ्या व्यक्तीसोबत उडवाउडवीची भाषा केली होती। जास्त प्रश्न विचारले तर मार देऊन कारवाई करू अशी धमकी देण्यात आली। पोलीस स्टेशनमध्ये कर्मचारी तंबाखू खात असल्याचा व्हिडिओ समोर आला होता। नाही हे माझी उडावडीचं बोलताय, हे माझी माहिती काढायला आलो। तुमचा बिल्ला कुठे आहे? नाव कुठे आहे? तुम्ही गायछाप खाल्लेली साहेब, नाव ओपन करा, तोंड ओपन करा ना। नाही मित्रा नका म्हणू। आणि आता बातमी आहे सोन्या संदर्भात। तुमच्याकडे असलेलं सोनं हे बोगस तर नाही ना? हा प्रश्न आम्ही का विचारतोय हा रिपोर्ट पाहिल्यानंतर तुम्हाला कळणार आहे। कारण बोगस सोन्याची विक्री केली जाते असा दावा एका व्हिडिओतून करण्यात आलाय आणि म्हणूनच आम्ही या दाव्याची पडताळणी केली आहे। तेव्हा आम्हाला काय सत्य समजलं तुम्हीही पहा। देखिए दोस्तों, किस तरह से सोने में फ्रॉड किया जाता है, किस तरह से प्योर सोने के बिस्किट में फ्रॉड किया जाता है। ये गोल्ड स्कैम बहुत ही बड़े स्तर पर चल रहा है। जिस तरह से इसकी फिनिशिंग, इसकी पैकिंग की आप क्वालिटी देख रहे हैं, ब्रांडेड पूरा पैकेज, पूरा ब्रांडेड। जैसे ही हमारे एक व्यापारी ने पास ये बिस्किट आया, उसको इसकी पैकेजिंग काटी और उसको निकाल के जब मशीन में टेस्ट करा तो इसकी प्योरिटी आ रही 0.02%। तुम्ही सोनं खरेदी करत असाल तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, कारण तुम्ही घेत असलेल्या सोन्याचं बिस्किट बोगस असू शकतं असा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय। सोन्याची बोगस बिस्किट बाजारात। तुम्ही खरेदी केलेलं सोनं बोगस तर नाही ना? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? सोनं अनेक जण खरेदी करतात। महिलांना तर सोनं हा आवडीचा विषय। काही जण त्याचे दागिने बनवतात, तर काही लोक गुंतवणूक म्हणून सोन्याची बिस्किटं खरेदी करतात। आणि ही सोन्याची बिस्किटं ऑनलाईनही उपलब्ध आहेत। कधी कधी ही सोन्याची बिस्किटं बाजारभावापेक्षाही कमी किमतीत विकली जातात। मात्र हे सोनं खरंच शुद्ध असतं का, की पैसे कमावण्यासाठी व्यापारी लोकांना गंडा घालतायत? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर थेट ज्वेलर्समध्ये पोहोचले आणि हा व्हिडिओ दाखवून यात तथ्य असू शकतं का हे जाणून घेतलं।
जे काय बिस्किट बार म्हणून आणला गेला एका नामांकित बार कंपनीचा, तो प्रत्यक्षामध्ये बघितल्यानंतर सोन्याचा नव्हता, तो दुसऱ्या कशाचा तरी होता. तर त्याला आपल्या सराफी भाषेमध्ये बांधीव गोष्ट म्हणतात, की वरून सोन्याचं पत्रा लावला जातो किंवा काहीतरी प्रेस केलं जातं, त्याला सोन्याचा पत्रा चिकटवला जातो किंवा हॉट प्रेस केला जातो आणि ते भासवलं जातं की हे ओरिजिनल सोन्याचंच आहे. म्हणजे हे फक्त बारच्या बाबतीत होतं असं नाही, आपल्या दागिन्यांच्या बाबतीतही बरेचदा होतं. सोन्याच्या बिस्किटातूनच नव्हे तर दागिन्यातूनही फसवणूक होऊ शकते असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे ही फसवणूक टाळायची असेल तर शुद्ध सोनं कसं ओळखायचं ते देखील पाहूया. या व्हिडिओमुळं तुम्ही खरेदी करत असलेलं सोनं जरी ते ब्रँडेड असलं तरी ते खोटं असण्याची शक्यता निघू शकते. ते सोनं खोटं निघू शकतं. कॅरोटोमीटर नावाचं एक मशीन आहे ज्यामध्ये सोन्याची शुद्धता तपासली जाते आणि त्यावरून सोनं खरं आहे खोटं आहे किती शुद्ध आहे हे तपासलं जाऊ शकतं. हे कॅरोटोमीटर आहे, याच्यामध्ये आजच्या पद्धतीनं सोनं ठेवण्यात येतं आणि या कॅरोटोमीटर तुम्हाला या कॉम्प्युटरची जी स्क्रीन आहे त्यावरती सांगतं की हे सोनं किती कॅरेटचं आहे. मात्र याला एक मर्यादा आहे. कॅरेटोमीटर जे आहे ते 0.5 मिलीमीटरपर्यंतच सोन्याची शुद्धता तपासू शकतो. त्यापेक्षा जर जाड सोनं असेल, ते दागिने असतील, ते बिस्किट असेल किंवा इतर काही वस्तू असेल तर ते या कॅरेटोमीटरला तपासता येत नाही. कॅरेटोमीटरची ही एक मर्यादा आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. डुप्लिकेट वेबसाईटवरून ग्राहकांची फसवणूक होऊ शकते. फसवणूक टाळायला ओळखीच्या ज्वेलर्सकडूनच सोनं घ्यावं. ग्राहकांनी दागिन्यांवरचे हॉलमार्क तपासून घ्यावे. हॉलमार्कवरील HUID नंबर क्रॉस चेक करून घ्यावं. कॅरेटोमीटरनं सोन्याची शुद्धता चाचणी करावी. कमी किमतीत सोनं मिळतंय म्हणून लालचेला बळी पडू नये असा सल्ला ज्वेलर्स कडून देण्यात आलाय. सगळेच व्यापारी बोगस सोनं विकतात असं नाही. मात्र काही लोक पैशांसाठी ग्राहकांना बोगस सोनं देऊन त्यांची फसवणूक करत असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.